तालुका पारोळा येथील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। माननीय अमोलदादा पाटील यांनी केले शिवसेनेत स्वागत। तालुक्यातील रताळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा चिटणीस उद्धव धुडकू पाटील, संजय बुधा पाटील, अनिल महादू पाटील, सचिन तुळशीराम वाघ, प्रल्हाद उखा पाटील, शांताराम बारकू पाटील, सतीश रघुनाथ गठरी, हिरामण बारकू पाटील, हरचंद धुडकू पाटील, सुकलाल फुलसिंग भिल, राकेश हसरत पाटील, शामराव बापू भिल, सुकलाल फुलसिंग भिल, आबा संजय भिल, अनिल विनायक भिल, दादाभाऊ युवराज पाटील, वाल्मिक एकनाथ पाटील, प्रवीण सुकलाल भिल, समाधान वाल्मिक पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आमदार माननीय आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व सभोवताली गावांचा होत असलेल्या झपाट्याने विकासाला प्रेरित होऊन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। यावेळी या ग्रामस्थांचे अमोलदादा पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले। तसेच आपल्या गावातील लोकाभिमुख व गावाचा वैभवात भर घालणाऱ्या विकास कामांना आमदार माननीय आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमाने प्राधान्याने मंजूर करून आपल्या समस्यांची दखल घेणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव आपल्या सोबत असल्याचं अमोलदादा पाटील यांनी आश्वासित केले आहे। प्रसंगी पारोळा नगर परिषदेचे माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील, शेतकी संघाचे संचालक भैयासाहेब पाटील, साहेबराव दादा पाटील, करमाड येथील गुलाब पाटील, सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सुभाष बंजारी, रोहित पाटील, जयेश पाटील, हर्षल पाटील, रताळे येथील संदीप गढरी, लक्ष्मण पाटील, हेमराज पाटील, विक्रम गढरी, हिम्मत पाटील, सुनील पाटील, नंदू चव्हाण, नागो चव्हाण, सुधाकर पाटील, आबा पाटील, शांताराम पाटील, ऋषिकेश गढरी, शिवरे येथील पोलीस पाटील तुकाराम पाटील, श्याम पाटील, मेहू पोलीस पाटील, अनिल पाटील, पारोळा येथील कैलास पाटील, कोमल पाटील, मयूर भोई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.